मतदारसंघ जर आपण पाहिला तर दरवर्षी या ठिकाणी आमदार बदलत असतो, त्यामुळे अंमळनेरची ही जनता जी आहे ती प्रत्येक वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही प्रत्येक वेळी संधी देत असते। यावेळी सुद्धा त्या ठिकाणी आमदार बदलाचे संकेत मिळतात। कॅबिनेट्स आपण पाहूयात की अंमळनेर मधून संभाव्य आमदार कोण असणार आहे, इथले उमेदवार आपण सगळ्यात पहिले पाहतोय तर या ठिकाणी बंडखोर जे आहेत भाजपचे बंडखोर गिरीश चौधरी यांना पुन्हा एकदा मतदार निवडताना दिसतोय। या ठिकाणी तिरंगी अशी लढत होती, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अनिल पाटील होते तर काँग्रेसकडून अनिल शिंदे आणि त्यांच्या विरोधात सुद्धा होते भाजपचे बंडखोर गिरीश चौधरी, अशी तिरंगी लढत होती आणि यामध्ये आपण पाहतोय की गिरीश चौधरी यांनाच मतदारांनी कौल दिलाय। आपण पाहिलं तर हा खरं तर भाजपचा बालेकिल्ला राहिलाय, परंतु गेल्या 2-3 टर्मपासून या ठिकाणी अपक्ष जे आहेत आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शक्यता होती, म्हणूनच कुठेतरी राष्ट्रवादीकडून अजित पवार पक्षाकडून अनिल पाटील यांना देण्यात आली होती उमेदवारी। मात्र यावेळी बंडखोरी करून सुद्धा भाजपकडून गिरीश चौधरी हे संभाव्य आमदार ठरतायत। पहिल्यांदा आपण पाहतोय आतापर्यंत आपण जेवढे मतदारसंघ पाहिले त्यामध्ये बंडखोर आमदार हा असा पहिलाच आहे ज्यांना मतदारांनी कौल दिल्याचं बघतोय। भाजपकडून गिरीश चौधरी हे बंडखोर आमदार आहेत आणि त्यांना मतदार कौल देताना दिसतायत।